जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला आता तब्बल 2.5 लाख रुपये मिळणार आहे. तर तुमच्या थेट खात्यात 2.5 लाख रुपये जमा होणार आहे. तर ते कोणासाठी? जे आता व्हॅलेंटाईन वीकमध्ये मजा करतील त्यांच्यासाठी. ते कसे? तर बघा, आता पहिला डे झाला रोज डे, गुलाब डे, झेंडू डे, फूल डे, धोत्र्याचं फूल डे, हादग्याचं फूल डे, घेवड्याचं फूल डे, कशाचं पण फूल डे. परत दुसरा दिवस उगवला प्रपोज डे म्हणजे प्रपोज मार खा, प्रपोज कर. जर होय म्हणली तर पावलं, नाही पावलं तर घावलं आणि मग हाणलं. मग बघा, मग असा दे. नंतर काय? आगाया चॉकलेट डे. ते डेअरी मिल्कचे तर दिसतं दुकानच पहिला, बाजारच भरला सगळ्याला पाहिजे नुसती डेअरी मिल्क. ती मच नगन, 5 स्टार नगन, कोणची नगन, डेअरी मिल्क. आणि ती जाहिराती सगळ्याकडे नुसत्या जाहिरातीच आगाया आहे सगळीकडे. व्हॅलेंटाईन वीक आला की नुसते ते डेअरी मिल्कच्याच जाहिराती. मग काय? कॅडबरी डे, डेअरी मिल्क डे, चॉकलेट डे. अरे कधी तर ती पार्ले दे छोटीशी, त्याच्यावर खुश होते का बघा तुम्ही, कोण होतं का बघा तुमचा खुश. हां, काही दे, केळं दे, वडापाव दे, काय पाणीपुरी दे, भजी दे, पिझ्झा दे, सगळ्यात आवडतं पिझ्झा दे, बर्गर दे, काय पण दे. अरे काय तिकडं ती चाव असलं पण दे. नंतरचा आय दुसरा दिवस तर तिथं लय महत्त्वाचा. टेडी दे. त्या वेडीला टेडी दे, ती पुतळा दे, बाहुली दे. नुसतं रस्त्याने बसलेले सगळे धूळ खाल्लेली तसली ती बाहुली. आणि काय ते छी आणि तसलं त्यातच गुंतून बसायचं. काय ते टेडी डे, वेडी डे, मेडी डे, सेडी डे, लेडी डे, बेडी डे. अरे कशा ती वेडी डे. नंतर दुसरा दिवस आला कोणता? आय प्रॉमिस डे. मी तुला असं करीन, मी तुला तसं करीन, तसं करीन. फक्त कधीपर्यंत? नुसतं काम होईपर्यंत, ठोकाठोकी झाली, जुळलं, होय म्हणली की विषय संपला, गेली झाला धडाम दुडूम. अरे कशाचं काय ब्रिमेसन काय नुसतं मतलबी असते ती. असा हा व्हॅलेंटाईन डे किंवा प्रॉमिस डे. त्यानंतर आला कोणचा? हग डे. अरे हग डे, बिग डे, कग डे. हाग तिकडं डोंगरात राहून हाग डे, बिग डे, काहीतरी डे. एकदा चिपकी होऊ दे आणि मग होऊ दे हॅग डे. म्हणजे काय? हक करायचा, टेक्ट करायचा. कशाच हक करायचं? नुसतं चिपकायचं या. असा झाला हग डे. त्यानंतर काय? किस डे. अरे किस डे करायचा, काय करायचं, साजरा करायचा, किस करायचा, चुम्माचाटी करायची, लिपस्टिक लावायची, नुसती गालाला पावडर लावायची वाटाला आणि नुसता किस करायचा. अरे कशाची किस दिसती, वासनी भावना असते ती. नुसता किस डे साजरा करायचा. त्यानं त्याला चुम्माचाटी करायची, त्यानं चुम्माचाटी करायची. अरे किस डेपर्यंत गेला तर ठीक आहे ना, मेला तर काय करणार? ती होय म्हणाली, तो होय म्हणाला तर किस डेपर्यंत जातं आहे ना. नाही जर गेला किस डेपर्यंत तर झाला ना मिस डे. मग लगेच भावपूर्ण, लगेच अभिनंदनच आहे बघा. मग ही किस डे झाला. गॅलेंटाईन डे ह्यातच नवीन काय तर आहे. गॅलेंटाईन किसच म्हणायचं त्याला, दुसरं काय? गॅलेंटाईन. आणि शेवटचा दिवस आला व्हॅलेंटाईन डे. अरे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? ती जर होय म्हणली तर लगेच ओयो बुक करायची, कुठंतरी हॉटेल बुक करायची, लॉज बुक करायचं, नाहीतर घरी आणायची आणि एकदम मस्तपैकी पिझ्झा चारायचा. पिझ्झा डे. काय करायचं, काय खायचं, पियाचं, लुबडायचं चांगलं, कंगाल करून सोडायचं नुसतं. त्याला काय द्यायचं नाही. तर असा यांग आला पाहिजे. त्यानं दुसऱ्याची गाडी घ्यायची, पेट्रोल भरायचं, स्वतःचं मोलमजुरी करणार आहे बाप. आणि हिनं काय करायचं? झॅक्या मारायच्या त्याच्यासाठी. आणि तिनं काय करायचं? आईबाप घरी असताना त्यासाठी झॅक्या मारायच्या, नुसतं उधळायचं पैसे त्यासाठी. असा दिसता व्हॅलेंटाईन डे. अरे होय, व्हॅलेंटाईन डे पावला तर ठीक आहे ना. व्हॅलेंटाईन तर नाही पावला तर काय करणार? त्याच्याकडे प्रार्थना करा व्हॅलेंटाईन, की बाबा मला व्हॅलेंटाईन तू पाव, माझं भलं होऊ दे, काय तर पाव तू आम्हाला, म्हणजे जेणेकरून चांगलं आम्हाला जुळलं, आमचं प्रेम जुळलं, असं काहीतरी होईल. म्हणजे व्हॅलेंटाईन डे अशा पद्धतीने साजरा करायचा. व्हॅलेंटाईन डेपर्यंत गेला तर गेला, टिकला तर टिकला, नाहीतर हुकला मुकला, झाली सुटका, झाली मुटका. आणि काय करायचं मग? लगेच गावली तर गावली, नाही तर पावली, नाही तर बसायचं रडत. दुसराची चिपकून येणार, दुसरा येणार आणि धाव मारून जाणार. जसं ते चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं झालं का नाही, भाजपनं कसा गेम केला त्यांचा, बराबर हातात आलेला त्यांचा खाता आलं नाही, भाजपनं दिला डच्चू, आहे का घ्या मारून म्हणला तुमची. तसं व्हॅलेंटाईन पावला तर पावला, व्हॅलेंटाईन पर गेला तर गेला. तू खर्च केला तर व्हॅलेंटाईन तुला पावला, नाही खर्च केला तर दुसराच तिला गावला, दुसराच त्याला गावला, त्याला गावली. असा विषय आहे व्हॅलेंटाईनचा. असू दे. आणि ह्याच्यापासून जर तुम्ही पुढे गेला तर तुमचं लगीन जर झालं म्हणजे बेड डे साजरा केला तुम्ही.
बेडवरची गेला, घरी गेला, लगीन करून गेला, घेऊन गेला मस्त पैकी. आणि त्यात तुम्ही जर आंतरजातीय विवाह जर केला ना, आगा या मग तुम्हाला पैसाच पैसा नुसता असा पैशाचा पाऊसच. अगं बाया कोण पैसे देतं? अरे सरकार देतं तुम्हाला, सरकार पैसे. तुम्ही काय केले? लई झाक्या मारले, असा तीर मारला तुम्ही, तीर एकदम मस्त बाई. काय केलं तुम्ही? प्रेम केलं मस्त. मग त्यामुळे तुम्हाला आता काय करणार? सरकार तुम्हाला सपोर्ट करतं आहे. अरे तुम्ही रोज डेपासून बेड डेपर्यंत आला, बेड डेपासून असं लग्नापर्यंत आला आणि तुम्ही लग्न केलं अशा पद्धतीने. त्यामुळे तुम्हाला आता सरकार काय करणार? तुम्हाला संरक्षण देणार, तुम्हाला जगण्यासाठी असे आधार देणार. किंवा तुम्ही आता कुठं कामधंदा नाही, काय नाही, नुसतं नवीन जवानीमध्ये हे कामाला नाही, ते कामाला नाही, कुठं काय नाही, आवडली मला, केलं प्रेम झालं की मग तुम्ही आता खाय प्यायचं काय, जगायचं कशावर? तर उपाशी मारायचं का? त्यापेक्षा तुम्हाला संरक्षण होऊन जगण्यासाठी, तुम्हाला काय तर बुद्धी सुचावी कमावण्यासाठी तोपर्यंत सरकार काय करते? तुम्हाला मग 2.5 लाख रुपये देतं आहे. ते कसं? तर तुम्ही जर इंटरकास्ट मॅरेज केलं, आंतरजातीय विवाह केला, तर आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत तुम्हाला काय मिळतं? या 2.5 लाख रुपये मिळते. 2.5 म्हणजे 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळतात आंतरजातीय विवाह योजना या अंतर्गत. तर तुम्ही जर रोज डेपासून बेड डेपर्यंत गेला तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर सक्सेस झाला ह्याच्यामध्ये तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. या योजनेचं नाव आहे आंतरजातीय विवाह योजना. प्रत्येक लाभार्थी कपलला 2.5 लाख रुपये मिळणार. यासाठी अर्ज कसा करायचा? तर समाज कल्याण विभागामध्ये जायचं, तुम्ही लग्न सर्टिफिकेट घेऊन जायचं, तिथं अर्ज करायचा आणि तिथं मग पैसे तुमच्या खात्यात भेटतात बघा. मग लगेच खपाखप धनाधन धड खटाखट पैसे काय होत्या ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत्यात. ते तुम्हा दोघाच्या कॉमन खात्यामध्ये. त्यामुळे तुम्ही आता या योजनेचा लाभ घ्या. हो द्या व्हॅलेंटाईन की जय.